नेट्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल भरती संदर्भात जे अपडेट आहे, भरती 2 महिन्यात पूर्ण होईल का, भरतीला कोणतं ग्रहण लागलं, भरतीला अडचणी आहेत का, या सर्व बाबी या ठिकाणी पाहणार आहोत. आणि अडचणी ज्या आहेत त्या कोणत्या अडचणी आहेत, या सर्व बाबींचं आपण या ठिकाणी स्पष्टीकरण देणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतंही जे अपडेट आहे ते अपडेट आपल्याला विश्वसनीय माहिती आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देता येईल. विद्यार्थी मित्रांनो, एक पुन्हा लक्षात घ्यायचं आहे, विविध युट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्वांना वेगवेगळी माहिती ही शिक्षक भरतीच्या संदर्भात दिली जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जरी युट्यूबचे व्हिडिओ, माझा जरी युट्यूबचा व्हिडिओ बघत असाल किंवा इतर व्हिडिओ जरी बघत असाल, तरी स्वतःच्या बुद्धीनं, स्वतःच्या तर्कानं ते घासून बघा आणि त्यानंतरच विश्वास ठेवा. नंतर महत्वाचा मुद्दा की आपण घाबरू नका. कटअपच्या संदर्भात असेल, जागेच्या संदर्भात असेल, भरती लांबणीच्या संदर्भात असेल, या सर्व बाबी अत्यंत महत्वाच्या आहे. आणि युट्यूबचा व्हिडिओ बघणारा हा शिक्षक भरती म्हणून आपण शिक्षक, भावी शिक्षक होणारे प्रत्येक जो व्यक्ती आहे हा सुजाण आहे, सुज्ञिक आहे आणि वरून हुशार आहे आणि सुशिक्षित सुद्धा आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळं कुणाच्या म्हणण्यामुळं किंवा कुणाच्या बोलण्यामुळं किंवा कुणाच्या व्हिडिओमुळं आपण पॅनिक होऊ नका किंवा आपण दिशा बदलवू नका. ज्या बाबी आहेत, जे वास्तव बाबी आहे, त्याला आपल्याला विश्वास ठेवून चालावं लागणार आहे. कारण आज जरी मी म्हटलं की आताच भरती होणार, तर माझ्या म्हणण्यानं ती काही भरती होणार नाही आहे. त्यामुळं आपण वेट अँड वॉचची भूमिका, एखादा व्यक्ती युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ बनवत असेल तर तो अंदाज वर्तवत असेल किंवा सांगत असेल, आणि अशा विविध ज्या बातम्या आहेत, तुम्हाला अपेक्षा असते की एखादा युट्यूबच्या माध्यमातून सांगणारा व्यक्ती हा खरी माहिती सांगत आहे. त्यामुळं युट्यूबच्या माध्यमातूनही खोटी माहिती देणारे जे आहेत त्यांकडे तुम्ही लक्ष द्यायचं की नाही, हे तुम्ही सर्व गोष्टी विचार करायचा आहे. कारण हे बघणारे जे आहेत, तुम्ही जे माझे फॉलोअर्स असाल किंवा इतरांचे जरी फॉलोअर्स असाल, तरी सुद्धा ही अत्यंत वास्तविक परिस्थिती आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या लक्षात घ्या, भरतीच्या संदर्भात मंत्री महोदयांनी 2 महिन्यात भरती करू असं त्यांनी स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी केलेला होता. परंतु याला किती शिक्षण मंत्री किती याला फॉलो करतात किंवा याला पाळतात, हा महत्वाचा मुद्दा आहे. आता हे शब्द बोलून त्यांचे 15 ते 20 दिवस झालेले आहेत. आणि जर शिक्षण विभागात जर तुमचे कोणी ओळखीतले असेल किंवा जे 2022 मध्ये जे लागलेले विद्यार्थी असतील किंवा 17-19 मध्ये लागलेले विद्यार्थी असतील, त्यांना तुम्ही विचारा की सध्या समायोजनाचा मुद्दा काय चालू आहे. काही जिल्ह्यांचं समायोजन अजूनही बाकी आहे. जरी VC माध्यमातून आयुक्तांनी अधिकाऱ्यांना जरी सांगितलं असेल किंवा ताकीद जरी दिली असेल, तरी पण काही जिल्ह्यांचे जे समायोजन आहे ते अजून बाकी आहे. म्हणजे तालुका लेवलचं समायोजन हे पूर्ण झालेलं आहे. बहुतेक जिल्ह्यात किंवा बहुतेक तालुक्यातलं तालुका लेवलचं जे आहे समायोजन ते पूर्ण झालेलं आहे. जिल्हा लेवलचं पण काही प्रमाणात पूर्ण झालं आहे. विभाग लेवलचं अजूनपर्यंत बाकी आहे. जिल्हा लेवलचंही काही जिल्ह्यांचं बाकी आहे. हे बघा की आजची 11-12 तारीख आलेली आहे, म्हणजे एप्रिलचा अर्धा महिना निघून गेलेला आहे. यातून पुन्हा 15 ते 20 दिवस आपल्या समायोजनालाच लागणार आहे. मग ज्या एप्रिल महिना पूर्ण जाणार आहे, राहिलेला मे महिना, नंतर ज्या काही आश्रमशाळा असतील, ज्या आदिवासी आश्रमशाळा असतील, समाज कल्याणच्या शाळा असतील, यांच्या सुद्धा अजूनपर्यंत काहीच दिसत नाही जागेच्या संदर्भात किंवा जाहिराती संदर्भात. कारण यांचं अपडेट आपल्यापर्यंत अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. त्यामुळं यांना सुद्धा वेळ लागणार आहे. पुन्हा पोर्टलच्या बाबी, ज्या तांत्रिक काही अडचणी जर पोर्टलला आल्यात, त्या बाबी, ह्या सर्व बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि एक मेसेज मात्र जो फिरत आहे, त्या मेसेजच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की लवकरच भरती 10-15 तारखेपर्यंत जाहिरात येतील. विद्यार्थी मित्रांनो, 10 तारीख निघून गेलेली आहे, आता 11 तारीख आलेली आहे किंवा आज 12 तारीख जर येईल उद्या, तरी पण त्या जाहिराती काही अजूनपर्यंत आलेल्या नाही. म्हणजे या मेसेजमध्ये किती सत्यता आहे हे आपल्याला या ठिकाणाहून दिसून येत आहे. त्यामुळे सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे की कोणते मेसेज कुठे व्हायरल होत आहे. मग टेलिग्रामचा कोणताही ग्रुप असेल, व्हॉट्सअपचा कोणताही ग्रुप असेल, ज्या गोष्टी ऑथेंटिक आहे त्याला तुमच्या बुद्धीने चेक करा किंवा डिपार्टमेंटला विचारून बघा, तुम्हाला नक्की त्याचं उत्तर मिळेल. त्यानंतरच ते विश्वास ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, कारण भरती आहे, भरती जी होणार आहे ती होणारच आहे. एवढंच की बोललेल्या दिवसांमध्ये ते होणार नाही, त्याला वेळ लागेल. 2 महिने म्हटलं तर 2 महिन्यात होणार नाही म्हणजे नाही, याला 3-4 महिने लागू शकतात, हे लक्षात घ्यायचं आहे. कारण हे टेक्निकल सर्व ज्या बाबी आहेत त्या बाबी महत्वाच्या आहेत आणि हा सर्व विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, जीवन मरणाचा प्रश्न आहे. कारण त्यांना नोकरी, एकीकडे कोणी HR होत आहे, कोणाला नोकरी अपेक्षित आहे, तर त्यानुसार त्यांच्या मार्क्सनुसार नोकरी त्यांना मिळाली पाहिजे असं सुद्धा त्यांना वाटते.
मग या सर्व बाबी अत्यंत महत्वाच्या आहे. ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांना असं वाटते की लवकर जाहिराती का येत नाही, लवकर जाहिराती का येत नाही, शासनाने जाणीवपूर्वक हे करत आहे, अशा सर्व बाबी आपल्याला वाटते का, तर आपल्याला जास्त गुण नसल्यामुळं. तर त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की भरती जास्त गुण असणाऱ्यांचीच नाही तर बाकी जे ऍव्हरेजले मार्क्स आहेत त्यांचे सुद्धा होणार आहे आणि जे कट ऑफ मध्ये येतील त्यांचे सुद्धा होणार आहे. त्यामुळे सर्वांचा विचार करणं गरजेचं आहे, कारण जी काही भरती होणार आहे ती एकट्याची नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांची ही भरती असणार आहे. त्यामुळं ही घाई करून होत नाही. त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी वेट अँड वॉचच्या भूमिकेने होईल, वेळ लागेल, परंतु त्यात आपण सर्वांनी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि ज्या काही अफवा असतील, जे काही मेसेजेस असतील, हे पुन्हा पुन्हा सांगतोय, पडताळून बघा खरंच आहे का हे सुद्धा बघणं अत्यंत महत्वाचं आहे. या अफवा आणि इतर जी भरती आहे 2 महिन्यात होईल का, या सर्व बाबींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटते हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.